ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव चंद्रभागा खरात. कुठून आलाय पण? आम्ही आलो याच्यातून मंठ्या तालुक्यातून. मंठा तालुका म्हणजे कुठला जिल्हा? जिल्हा जालना. जिल्हा जालना. हो. अच्छा. आणि मराठवाडा? मराठवाडा. खरात ताई, तर आपण इथं आता कुठं आलात तुम्ही? आता कुठं आहे? आम्ही आता इथं भीमकोरे गावला आहे. बरं, भीमा कोरेगावला तुम्ही का बरं आलात? का बरं आला? आमचं काम आहे याचं. नाही नाही, काम काय इथं काय काम तुम्हाला दिलेलं आहे? आमच्या बापान बोलवलंय ना. तर हे खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे. आमच्या बापाने बोलवलेलं आहे, आमचा बाप आहे इथं. तर मग ह्याचं काय महत्व काय सांगाल ताई तुम्ही? तुमचं नाव सांगा अगोदर. आम्हाला शोभाबाई इंगळे. बर, काय ह्या आपल्या भीमा कोरेगावचं महत्व काय तुम्हाला माहित आहे ते सांगा. महत्व म्हणजे महत्वच आहे ना, माहिती. किती वर्ष झालं तुम्ही येता या वर्षीच आलो. बर, तुम्ही किती वर्ष झाली येता? मी 5 वर्ष झाली येते. 5 वर्षात ह्या गर्दी संदर्भात काय सांगाल? या गर्दी संबंधामध्ये खूपच वाढ झाली आहे. खूप वाढ झाली. एवढी पब्लिक आहे की विचारू नका. आम्ही ज्या वर्षी पहिल्या वर्षी आलो ना तेव्हा जेवढी पब्लिक नव्हती आणि तेवढ्या लोकांना माहिती नव्हतं, पण आता एवढी पब्लिक. गोष्टी असेल की तुम्ही 5 वर्षापूर्वी पाहिल्या, पण आज नवीन गोष्टी काय पाहिल्या असतील? नवीन म्हणजे आता सुविधा चांगली झाली, पार्किंग झाली आहे, पोलीस लोकांची व्यवस्था बरोबर झाली आहे, स्वच्छता बरोबर आहे तिथे, आहे का नाही? आणि किंवा काय बोलतात त्याला, पब्लिक लोकांना सोय ना जायचं यांची संधी ती बी चांगली. ते बी बरोबर आहे. सलामी चांगली व्यवस्थित देत आहे, व्यवस्थित बाहेर काढताय, सगळ्यांना सलामी देऊन सनी जास्त भीड करत नाही. मग पण एवढी लोक येतात, आपल्या इथं काय भांडण गोंधळ काय तुम्हाला दिसला का? काहीच नाही, कधीच नाही. 5 वर्षापासून येते पण कधी नाही भांडण नाही, झगड नाही, कुठे ॲक्सिडेंट सुद्धा नाही ऐकत आलं. हे आपले तरुण कार्यकर्ते आहेत आणि आपल्याला प्रेरणादायी म्हणून या ठिकाणी ते काही आपल्याला देऊ इच्छितात, शाब्दिक वैचारिक. तर आपण कुठून आलात? मी बीडून आलो सर. काय नाव आपलं? माझं नाव प्रशिक जाधव, बीड. बीड. आपण काय करता व्यवसाय काय? मी आता शिकत आहे, TYBL आहे, राज्यशास्त्र स्पेशल. बर, राज्यशास्त्र तुम्ही काय घेतला बरं? काय त्याचं विशेष वैशिष्ट्य आहे? राज्यशास्त्र आवड आहे, राजकारणाची आवड आहे आणि राज्यशास्त्रामध्ये म्हणजे आवड आहे, त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे इतर विषयांपेक्षा. बर, मग राज्यशास्त्र आणि आंबेडकरांचा काय संबंध काय तुम्ही सांगू शकता का? हो, भरपूर संबंध आहे. बाबासाहेबांचा असा संबंध आहे, तो अर्थशास्त्रामध्ये, राज्यशास्त्रामध्ये आहे, सर्वच विषयामध्ये. असं कुठलाच विषय नाही की जिथं बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ लागणार नाही. असं सर्वच विषय आहेत की जिथं बाबासाहेबांचा संदर्भ आहे. राज्यशास्त्र तर हा खूपच महत्त्वाचा विषय आहे जिथं बाबा. ह्या भीमा कोरेगावचं महत्व काय सांगाल तुम्ही थोडक्यात? ते कसं प्रेरणादायी आपल्याला? भीमा कोरेगाव 1 जानेवारी 1818ला 1 जानेवारी 1818ला जे युद्ध झालं होतं पेशवायांसोबत, जे युद्ध झालं होतं पाचशे महाराजांचं 1 जानेवारी 1818ला, त्याला आज 207 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या युद्धामध्ये 500 शूरवीर महाराजांचा विजय झाला होता आणि तो दिवस आम्ही आजही शौर्य दिन म्हणून साजरे करतो. त्या 500 महाराजांचं शौर्य म्हणून आम्ही तो दिवस साजरे करतो. आणि दरवर्षी लाखो अनुयायी फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून कानाकोपऱ्यातून मानवंदना देण्यासाठी, या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी, त्या 500 शूरवीर महाराजांचं प्रतीक, विजयाचं प्रतीक म्हणून जो इथं स्तंभ बांधलेला आहे त्याला मानवंदना देण्यासाठी आम्ही सर्व भीमानुयायी लाखोंच्या संख्येने भीमा कोरेगाव या ठिकाणी दरवर्षी 1 जानेवारीला येत असतो. आणि 1 जानेवारीला येऊन नवीन वर्षाची पण सुरुवात आहे. तुमच्या गावातून किती लोक आले तुम्ही तरुण किंवा सगळे टोटल? गाव विहाराचं महत्व काय सांगितलं बाबा? विहाराचं महत्व लय सांगितलं. विहार बांधा, रोज प्रार्थना करा, वंदना घ्या. दररोज सकाळी आणि संध्याकाळी वंदना घ्या तर महत्व पटल. अच्छा ताई, कुठून आलात आपण? आम्ही वडगाव सरातून. बर बर, मग आता इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, कसं वाटतं? या आम्हाला चांगला आनंद वाटला. तुमची किती वेळ आहे ही? आमची पहिलीच वेळ आहे. पहिलीच वेळ आहे. मग पहिल्या वेळेला आणखीन चांगलं वाटलं हे ठीक आहे, पण काय वाटलं आणखीन? काय वाटलं? गर्दीमुळं काय वाटलं का, किंवा इथं ही विक्रीमुळं? आपली पब्लिक आपल्या येणारच ना, आपल्या बापासाठी आपली पब्लिक येणारच ना. बरोबर. ताई काय नाव आपलं? अंजना रुस्तम उघडे. बर, आता इथं आल्यानंतर तुम्हाला काय म्हणजे तुम्ही पहिली किती वेळ आहे तुमची?
दुसरी. मग आता पहिल्या वेळेला तुम्हाला काय वाटलं होतं आणि दुसऱ्या वेळेला काय वाटलंय, काय सांगाल? इजेतला सलामी द्यायला आलो आम्ही. आम्हाला आनंद वाटला, चांगलं वाटलं. पण आता पहिल्या वेळेला आपण आल्यानंतर दुसऱ्या वेळेला का आला तुम्ही मग? काऊन का म्हणजे याच पाहिजे इथं. हा, क्या बात आहे. हा, यायला पाहिजेच, पण असं काय यायला पाहिजे, काय सांगा तुमच्या मुलांना जे आलेले नाहीत त्यांना की जायच पाहिजे तिथं, आनंद लुटायच पाहिजे. छान छान छान. बाबासाहेब काय म्हणले की खेडी सोडा आणि शहरात या. म्हणजे बाबासाहेबांचा प्रत्येक संदेश हा तुम्हाला खूप काय सांगून जातो. म्हणून तुमच्या मुलांना तुम्ही लोकांच्या मध्ये आणलं पाहिजे, फिरवलं पाहिजे, त्याला व्यवहार समजला पाहिजे आणि तो सगळ्यात मिक्सअप झाला पाहिजे. तर बरं, काय आपलं आडनाव? माझं आडनाव खरात. कुठून आलात आपण? आम्ही परभणी. परभणीमध्ये कुठला तालुका? जिंतूर. जिंतूर. बरं, आता मला काय म्हणायचं आहे की जिंतूर मध्ये आहे, तर तुम्ही किती खर्च आला तुम्हाला इकडे येण्या जाण्यामध्ये? खर्चाचा काय विचार करा साहेब, बाबासाहेबासाठी इकडे यायचं म्हणल्यावर खर्चाचा विचार करून थोडं येतं. हां, तर यांचं मत आहे की आम्ही खर्चाचा विचार अजिबात करत नाही. ही खरी श्रद्धा आहे बाबासाहेबांच्या बद्दलची. तिथं खर्चाचा विचार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय केलं असेल तर हे केलेलं आहे की ज्या ठिकाणी श्रद्धा आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे, द्यायचं नाही घ्यायचं आहे, त्या ठिकाणी काही झालं तरी काय द्यावं लागलं ते चालेल, परंतु या ठिकाणी यायचं. आणि म्हणूनच बाबासाहेब म्हणाले की मोक्याच्या जागा पकडा, मोक्याच्या जागेवर जावा. काय तसंच आता जसं तुम्ही आलेला, आता तुमचा हा जो पुतणी आहे, काय बनवायचा विचार आहे किंवा काय असं काय आहे का, ठरलंय का काय? स्वप्न तसं आता भरपूर आहेत, पण ते त्याचं मार्गदर्शन होत जायला पाहिजे. काय स्वप्न काय आहे भरपूर, म्हणजे त्या एखादं स्वप्न सांगा. तसे स्वप्न सांगून आता ते आणखी लहान आहे, आणखी त्याला शाळेत चाललो, आता नेमकं तर दुसरीला आहे. आता त्याचं आणखी बनवून तर बाबासाहेब काय म्हणलेत की बामणाची बाई काय म्हणते, पोटातला पोरगा असेल तर की माझा मुलगा कलेक्टर बनला पाहिजे, माझा मुलगा बॅरिस्टर बनला पाहिजे. आणि बाबासाहेब बी ते सांगतात, त्याच्याही पुढे जातात. हां, पण आपण ते सांगितलं पाहिजे की म्हणजे माझ्या मुलांनी, माझ्या पुतण्यानी किंवा हे अशा प्रकारचं बनलं पाहिजे, हे ते. तर ठीक आहे, तुम्ही ठरवा असं मी म्हणेन. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आसाराम वावळे. आसाराम कचरू वावळे. बर, पण आता तुम्ही किती वेळ आहे तुमची इथं यायची? पहिलीच वेळ. पहिल्याच वेळेला तुम्हाला कसं काय वाटलं इथं? मस्त वाटलं. मस्त म्हणजे कसं? म्हणजे चांगला आनंद वाटला, हां, पाहून आनंद चांगला वाटला. हां, आता हे पिक्चर बघितल्यावर बी आपल्याला आनंद होतो. मग हे सगळं बघून तुम्हाला आनंद झाला, हो. मग तुम्ही आता हा आनंद दुसऱ्याला सांगायचा आहे, हो. तुम्ही काय सांगणार? चांगलं बाबा, तुम्ही जा तिथं पहा गेल्यावरच कळलं की काय कसं आहे, मै बा तिथं कशी आहे. हां, गेल्यावर कळेल. अच्छा, म्हणजे प्रॅक्टिकली तुम्ही इथं गेल्याशिवाय असं म्हणणार नाही. मग असं काय तुम्ही ठरवलं की का बा आपण ह्या वेळेला, तुमची दुसरी वेळ आहे, पहिली वेळ आहे, मग असं काय ठरवलं की का आता पुढच्या बी वेळेस यायचं? हां. मग पुढच्या वेळेस येताना काय करायचं ठरवलंय आणखीन? अजून सोबती आणायचे. क्या बात आहे, मला द्या टाळी. गोंतात बाबासाहेबांचं रक्त, म्हणजे मी आता या ट्रेननं दुसरे 4 जण आणणार आहे. तर ही जी उर्मी आहे, ही उर्मी आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर मिळते. ह्याच्यात काय फाटमोठं तत्वज्ञान नाही, पण हे बरंच काय सांगून जाता तुम्ही. तर खूप छान, धन्यवाद. आणि याबद्दल तुम्हाला हे धन्यवाद. आणि येत राहा आणि लोकांना घेऊन येत राहा. राजरत्न सकाराम ढाले. बाबासाहेब राजरत्न बाबासाहेब ढाले. बघा, ह्याचं नाव सुद्धा राजरत्न आहे आणि या वडिलांचं बी नाव बाबासाहेब आहे. तुम्हाला माहीत असेल बहुतेकांना की बाबासाहेबांनी आपल्या एका मुलाचं राजरत्न नाव ठेवलेलं होतं काय, आणि या उद्देशाने त्याचं हे नाव राजरत्न ठेवलेलं आहे. बरं राजरत्न, तू कितवीत आहे आत? बरं, तू काय ते स्वप्न आपल्याला काय बनायचं आहे तुला? पोलीस. पुढं होऊन पोलीस बनायचं आहे. तर हा म्हणतोय पोलीस बनायचं. पण ठीक आहे, पोलीस बनला तरी त्याच्यात तो ज्यावेळेस पुढं जाईल त्यावेळेस तो म्हणे मी नुसता पोलीस बनणार नाही, DIG बनणार. काय DIG बनणार? म्हणजे तुझ्याकडे 5 जिल्हे असतील DIGच्या हाताखाली. DIG बनायचं आहे मला, एवढं स्वप्न ठेवायचं. बाबासाहेब, मी हे का सांगतोय, बाबासाहेब कधी मी म्हणत छोटं स्वप्न धरायचं, बाबासाहेब म्हणत मोठं स्वप्न ठेवायचं, छोटं नाही. पोलीस म्हणले की छोटं येतं. आता तू लहान आहे, परंतु हा निश्चित मोठं स्वप्न बघेल. ओके, जय भीम.
किसन बाबन ढवळे अच्छा, तर हे ढवळे साहेब आहेत. कुठून आलात आपण? अकोल्यावरून. अकोल्यावरून याला भरतपूर. हां, अरे वा. श्रावस्ती कुठून सरावस्ती भरतपूर. हा, श्रावस्ती बघा, म्हणजे नावामध्ये सुद्धा आपल्याकडं श्रावस्ती. तुम्हाला माहित आहे की श्रावस्ती म्हणजे तथागतांचं मूळ गाव. हां, तर मग आपल्या या ठिकाणी तिथं विहार वगैरे आहे का? हां, मग विहारामध्ये वंदना कधी असते? रोज असते, रोज. क्या बात आहे, रोज वंदना असते. बरं, रोज वंदना आणखीन त्याच्या वंदनेबरोबर दुसरं काय असतं? धम्मपरिषद 4 पासून तर आता हे कितवं वर्ष आहे? 2 फेब्रुवारीच्या शेवटच्या शनिवार रविवारी असते. माझे जावाई आहे ते मोठे. बर 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 मी चिखलगावचा गुलाबराव आंबोरे. गुलाबराव आंबोरे. मी पण याचं धम्म यांचं काम करतो सर. छान छान छान. काय काम करता आपण? लग्नविधी, मरण, विवाह, कोणत्याही समारंभाला मी जातो. माझ्या परीनं जेवढं मला येते तेवढं मी करतो. आणि इथं 1 तारखेला मानवंदनेसाठी देण्यासाठी येतो. की आता ही किती वेळ आहे आपली याची? हे माझी आहे 8वी वेळ. 8वी वेळ. आता एवढ्या वेळेला आलात, बरं दुसरीही लोक जातात वारीला. कुठं? पंढरपूरला. हो, पंढरपूर आले की वारीला जातात. वारीला. मग त्यांचा आणि तुमच्यात काय फरक आहे? ते वारीला जातात तर देव म्हणून वारीला जातात. देव पावला पाहिजे म्हणून वारीला जातात. विठ्ठल पावला पाहिजे म्हणून. आम्ही इथं येतो तो बाबासाहेबांना जे शौर्य वीरांचं जे स्वागत केलं 1927ला बाबासाहेबांनी 1 तारखेला आले तेव्हापासून ही प्रथा पडली. बरोबर आहे. हां, तेव्हापासून अशी ते स्मृती मिळते की म्हाताऱ्या माणसाला बी ताकद येते या ठिकाणी. हे असं हे ठिकाण आहे त्याच्या तिथे. हे पहा, 8 वर्षाचा मुलगा आला तरी त्याला प्रेरणा मिळते, आणि 80 वर्षाचा वय असलेला जरी व्यक्ती आला तरी त्यालाही त्याच्याही त्या दुप्पट प्रेरणा मिळते. बाबासाहेब ही तर खरे बाबासाहेब आहेत. त्यामुळं एका लेखकाने म्हटलं आहे की डेड आंबेडकर इज ए व्हेरी व्हेरी पॉवरफुल दॅन द लाईव्ह आंबेडकर. म्हणजे आंबेडकर जिवंत होते त्याच्याही पेक्षा गेलेल्यानंतर आंबेडकर आहेत ना, ह्याच्या पुढचे आंबेडकर, दॅट इज व्हेरी व्हेरी बिग, मोठे असणार आहेत. तर खूप छान. आपण अशाच प्रकारे काम करत येत राहा. साहेबांनी सांगितलं की बाबा इथं आल्यानंतर प्रेरणा मिळते. तिकडं देवाला जातो आणि इथं काय आम्ही मागत नाही, तिकडं मागायला जातो. कोण जो जातो तो मागतो. काय बी मागेल तो, काय त्याच्या अडचण असते ते. इथं मागायचं काय? इथं मागायचा प्रश्न आहे. क्या बात. तर हा कमाई आहे, बाबासाहेब कमाई आहे. आपलं काय त्याचीच कमाई. बाबासाहेब आपण येतो बाबा इतके लांबवरून कुठे आहे? अकोला भरतपूर आहे. इतके तुला मी आला काय ते माझं वय 75 वय आहे. माझं 75चं. हां, त्या लोकांनी मी कामुळे आलो की त्यांची आम्हाला आवड आहे बाबासाहेबाची, म्हणून आम्ही इथं आलो इतक्या लांबवरून. तर 75 वर्ष वय आहे दादांचं. आणि मी मागाशी म्हटल्याप्रमाणे 8 वर्षाच्या मुलालाही प्रेरणा मिळते, आणि त्याचबरोबर आता 80 वर्षाकडे चाललेले आहेत त्यांनाही तीच प्रेरणा मिळते. 90 जरी गेलं तरी तीच प्रेरणा आहे. तर म्हणून खऱ्या अर्थाने बाबासाहेब म्हणजेच बाबासाहेब, फक्त एकच बाबासाहेब. बाबासाहेब सगळ्या भारताचा बाबासाहेब सगळ्या जगाचे बाबा. भारताचेच नाही, संपूर्ण जगाचे बाबा म्हटला. जगातले बाबासाहेब आहेत. म्हणजे आमच्या बाबासाहेबाला आमचा खेडेगावातला मनुष्य जगावर घेऊन चाललेला आहे राज्य करण्यासाठी. जय भीम. तर काय नाव आहे आपलं? वैभव बोरकर. वैभव बोरकर. ताई? प्रणाली टेंभुर्णे. फोटो घेणे, फोटो दाखवा. तुमच्याकडे आता फोटो दाखवता येण्यासारखे नाही, झेंडे बांधलेले आहेत. म्हणजे बहीण आणि भाऊ, बाबासाहेबांचा जो आदेश आहे, बाबासाहेबांचं जे प्रतीक आहे, बाबासाहेबांचं हृदयातच नाही तर घरातसुद्धा, म्हणजे तुम्ही आम्ही घरात नसलं तरी बाबासाहेब दिसले पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे भाऊ बहीण ह्यांनी हे फोटो घेतलेले आहेत. काय ताई, फोटो घेण्याच्या पाठीमागे काय उद्देश तुमचा? आपल्या घरामध्ये पाहिजे त्याच्यासाठी घेतलंय आपण. घरामध्ये पाहिजे का पाहिजे तोच प्रश्न विचारला. त्यांचे आदर्श घरातले छोटे मुलं मुली शिकले पाहिजे त्याच्यासाठी. यस, क्या बात आहे. मुलं मुली शिकले पाहिजे. म्हणजे
कोण आहेत बाबासाहेब. मग बाबासाहेब काय तर ते विचारतील प्रश्न आणि मग बात कळेल की बाबासाहेब शिकले तर आपण बी शिकावं. म्हणून ताई तुमचं अभिनंदन. बोधिसत्व वंदना या चॅनलमध्ये तुमचं अभिनंदन. हा तुम्ही काय सांगाल. तोच प्रश्न तुम्हाला. तुम्ही हे फोटो घेऊन चाललेला आहे. कुणाचे फोटो आहेत. गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. गळ्यात गाडगं होतं, पायात फाडा होता. काय बदल झाला बाबासाहेबांचा मुळे. खूप बदल झाला ना. आपल्याला जगणं मुश्किल होतं. मुश्किल होतं. मनाने मनाने जगतो. डॉक्टर बाबासाहेबांना एवढं आपल्याला राज्यघटना दिली, त्या संविधानाप्रमाणे आपण चालतो, वागतो आणि ते हे आज स्वाभिमान त्यांच्यामुळे आहे आपल्याला एवढा. हा ताई तुम्ही काय सांगाल. बाबासाहेबांच्या मुळे काय बदल झाला तुमच्यामध्ये, काय झाला तो सांगा. साहेबांमुळे आमच्यात एवढा बदल झाला की जी तुमच्यामध्ये सर्वांचं नाही, तुमच्यामध्ये काय बदल झाला आणि कसा काय सांगाल तुम्ही. मी सांगेल की पहिले मला म्हणजे शिक्षण नव्हतं. आई वडील गरीब होते, शेतकरी होते आणि आता आमचे मुलं म्हणजे आम्ही 4थी 5वी काही शिकलो. आई वडिलांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे शिकवलं. नंतर आमचे मुलं की चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका, संघर्ष करा, संघटित व्हा आणि याच्यासाठी आम्ही आमच्या मुलांना खूप छान शिक्षण दिलं. आज आमचे मुलं इंजिनियर, डॉक्टर आहेत. हे बाबासाहेबाच्या कृपेमुळं. बाबासाहेब आता मी जे इकडे वळलेलो आहे आमच्या दादांच्या मिशा बघून वळलेलो आहे. आपल्याला पूर्वी मिशा अजून सुद्धा राजस्थानमध्ये वगैरे मिशा वाढल्या, घोड्यावर चाललं किंवा आणखीन काय वरात काढली की लगेच. तर तुम्हाला काय वाटतं हे कशामुळे झालं आणि एवढा बदल काय सांगाल. नाव पहिल्यांदा सांगा. कुठून आला तर नाव. मी वाशिमहून आलो. नाव सांगा. विश्वनाथ किसन इंगोले. अच्छा बरं बोला पुढं. हे बाबासाहेबांच्या कुटुंबाने झालेले आहे सर्व. बाबासाहेब नसते तर आपल्याला तीच गती होती. आपण जे हो सध्याच्या पोझिशनले बाबांनाच उभारलं आपल्याला. तर प्रामुख्याने आपला मुद्दा जो होता तो बाबा मिशा. तर मिशा वाढून कारण का आपण आता कुठं आहे भीमा कोरेगाव स्तंभावरती आहे आणि शौर्य माणसांचं शौर्य अगदी मिशामध्ये नसतं परंतु मिशामध्ये त्याला एक ताकद येते मिशा असले की. त्यामुळे मी स्वतः संदेश देईन की तरुणांनी आणि सर्वांनी जास्तीत जास्त मिशा आणि आकडेदार मिशा वाढवा. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. हा काय नाव सांगतं आपलं. गणेश वानकडे. बर आता मी तुमच्याकडे आलो पण ते वजन तुम्ही डोक्यावर खांद्यावर ठेवलेलं आहे. काय कारण. हे कारण की आता माझ्या भावना अशा म्हणजे व्यवस्थित जर हे कारण नाही आहे. हे सर्व आमचे विचार आहेत. हे विचाराचं ओझं आहे सर्व. बरं हे विचाराचं ओझं हे तुम्ही आता काय कराल. त्याचं ओझं टाकून द्याल कुठं. नाही 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 हे बुद्ध विहारासाठी दान देत आहे मी. अच्छा पहा तथागतांच्या धम्मामध्ये दानाचं अत्यंत महत्त्व आहे. आणि काय नाव सांगितलं आपलं. गणेश रमेश वानखडे. गणेश रमेश वानखडे. हे वानखेडे आहेत. नाव मात्र गणेश आहे आणि काम मात्र बुद्धांचं करतात. हां ठीक आहे. नावामध्ये काय नाही परंतु बाबासाहेब म्हणतात नावामध्ये बरंच काय आहे. आम्ही म्हणेन तुम्ही नाव बदलून टाका. आता तो तुमचा भाग आहे. मित्र हो आपलं नाव असेल तर असं नाव बदलून टाका की ज्या नावामुळं आपल्याला कुठेतरी बाबासाहेबांच्या विचारांना बाबासाहेबांच्या एवढं मोठं जर आपण विचार घेत आहोत तर मग बाबासाहेबांच्या विचारामधली नावं आपण घ्यावीत. आणि माझ्या माहितीनुसार वाचनानुसार बाबासाहेबांनी बौद्ध धर्मीय नावं येऊन बाबासाहेबांनी काही नावं सुद्धा दिलेली आहेत. ठीक आहे. आपण आता एवढी पुस्तक आहे ते धम्मदान करणार आहात की केवढ्याची पुस्तक आहेत. ही 2080 रुपयांची झाली. 2080 रुपये. आणि लायब्ररी आहे का तुमची इथं. हो लायब्ररी आहे. म्हणजे त्यांच्या तिथं लायब्ररी सुद्धा आहे. म्हणजे ज्यांच्या घरात नाही कपाट पुस्तकाचं बरं का त्यांचं घर आणि त्यांचं आयुष्य सपाट हे बाबासाहेब म्हटलेले आहेत. सर्वांच्या दृष्टिकोनातून हे तुमच्या आमच्या बी आहेत आणि तुम्ही ऐकणारे जे आहेत त्यांना सुद्धा आहे. तर आता मला निश्चित माहीत आहे की तुमचं अगोदरचं विहाराचं कपाट भरलेलं आहे आणि परत तुमच्याकडं आता हे तुम्ही त्यात आणखीन भर टाकता. हा ह्या काही हे दाखवा. हे सुद्धा काय. हा तुमचं काय नाव. मी गीतेश हरिदास गुटके गडचिरोली. एकाच गावचे आहे का तुम्ही. नाही 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 ते खामगावचे आहेत. बर साहेब तुमच्या
विहारामध्ये आणखीन काय पुस्तक आहेत की ह्याच्या अगोदर आहेत पण कमी आहेत, त्याच्यामुळेच तर मी तुमच्याकडे जी हे आहे खाली ठेवता का? हो हा? तर म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचं ओझं खाली ठेवण्याचं सुद्धा भान नसतं आमच्या लोकांना. बघा किती बी असू द्या, ह्याला म्हणतात खरं अनुयायी. तर आता मला ते हे वाटलं, मी तुम्हाला ठेवायला लावलेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही हे विहारामध्ये ठेवताय, तिथं ग्रंथालयाची नोंद केलेली आहे का? आहे ना, ग्रंथालय तरी आहे का? हो आहे, बांधलेलं आहे ग्रंथालय, नोंद बी केलेली आहे. पण मी इथं पुण्यातच राहतो, त्याच्यामुळे मी इथून दरवर्षी दान करत राहतो हर बुद्ध विहाराला. म्हणजे प्रत्येक बुद्ध विहाराला पहा वगैरे या साईडला तिकडं आमचं वाडीला आहे, असं हे वाडीला चालवले. पुण्यात कुठं राहता आपण? मी हिंजवडी. काय काम करता? मी एक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इलेक्ट्रिशियन आहे. पहा, सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इलेक्ट्रिशियन आहेत आणि हे 2000च्या आसपास, म्हणजे 2000 रुपये धम्मदान करणं एवढं सोपं नाही काय, आणि ते पुण्यात राहतात. तर तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही जी लोक नको तिकडं पैसे खर्च करतात त्यांना काय सांगाल तुम्ही ह्या संदर्भात? मला तर वाटते की कारण की आपल्या समाजामध्ये शिक्षण तर जरुरीच आहे, पण हे वाचन पुस्तकंही जरुरी आहे. कारण की याचे विचार जर घेणार तरच सर्व पिढी चांगली राहणार, सर्व गोष्टी बी चांगल्या होतील. म्हणजे वाचन केलं म्हणजे वाचाल तर वाचाल, तुम्ही पुस्तक वाचाल, पेपर वाचाल, बाबासाहेबचे विचार वाचाल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही वाचणार आहे, नाही तर सपाट होणार आहे, मरणार आहे थोडक्यात. खूप खूप धन्यवाद. काय तुम्ही काय सांगाल सर? आणि आपलं नाव सांगा अगोदर. माझं नाव दादाराव श्रीपद वानखडे, मी माटरगावचा आहे, शेगाव तालुका, जिल्हा बुलढाणा. या ठिकाणी दिघीमध्ये राहतो. दिघीमध्ये? यस सर. तर तुम्ही आता आमचं संभाषण ऐकलंय थोडं, बरोबर. तर या दिघीमध्ये राहता तुम्ही? हो हो. आपल्या तिथे बी विहार असेल? हो आहे ना. विहारात पुस्तकं असतील? आमचं ग्रंथालय आहे, पंचशील बुद्ध विहार आहे, भारतरत्न मित्रमंडळाच्या अंतर्गत आणि रजिस्ट्रेशन संस्था आहे. जवळपास आमच्या इकडे 2500 पुस्तकं आहेत. वाचनाची सोय आहे का तुम्ही केलं त्याच्या विहारात? हां, वाचनाची सोय स्पेशल वर आम्ही वाचनालय काढलेलं आहे. त्या ठिकाणी बसायची, मुलांना अभ्यासाची सोय केलेली आहे. MPSC UPSCची मुलं अभ्यासाला त्या ठिकाणी येतात. अंदाजे किती मुलं येत असतील तिथं दररोजची जनरल? हां, सध्या तरी UPSC MPSCच्या परीक्षेसाठी म्हणजे तयारीसाठी दोघंच मुलं येतात, एक मुलगी आणि एक मुलगा. अजून म्हणजे तो प्रचार आणि प्रसार व्हायचा आहे. या ठिकाणी किती मुलं येतात हा माझा प्रश्न हा नॉर्मल आहे. मुलं 2 तरी येतात, त्याची 4 होतील. आणि मुलगा एक जरी मुलगा त्यातून निघाला, कलेक्टर झाला, मामलेदार झाला, IAS झाला, तो सर्वांचं कल्याण करतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी मोक्याच्या जागा पकडा. आणि या ठिकाणी आपण पुण्यात पाहतो की या साहेबांचे वानखेडे साहेब, त्या ठिकाणी वानखेडे साहेब. आणि तुमच्या मित्र मंडळाचं काय नाव? भारतरत्न मित्रमंडळ. आणि तुमच्या विहाराचं काय नाव? पंचशील बुद्ध विहार. बर. तर ह्या पंचशील विहारामध्ये ह्या संघाने हे जे अशा प्रकारचे ही लावलेलं आहे, घेतलेली आहे वसा कशाचा, की तिथं कार्यक्रम तरी इतरही होते. त्यात पुस्तकात हा एक महत्त्वाचा भाग आहे. काय पुस्तक हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर तुम्ही अशाच प्रकारचं हे चालू ठेवाल. धन्यवाद. जय मला भीम. एक महत्त्वाचं हे सांगायचं आहे की आमच्या लोकांना वाचायचं कुठं आणि नाचायचं कुठं हेच जेव्हा समजेल तेव्हा आमच्या समाजाचा विकास होईल. कारण आज आमच्या मुलांचे ग्रामीण भागामधील विद्यार्थी जे आहेत ते 10वीपर्यंत शिकतात आणि गुटखा, तंबाखू, इतर व्यसनाच्या आहारी जाऊन आमच्या समाजाची भावी पिढी बर्बाद होत आहे, याचं दुःख आहे. बरं, आपण खेडेगावातल्या लोकांना दोष दिलेला आहे. आता शहरातली काय परिस्थिती आहे? शहरात यस सर. शहरातली मुलं किमान वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर झालेला आहे. ती मुलं शिकतात आणि शिकून काहीतरी 2 पैसे आईवडिलांना मदत करतात, कामाला जातात. प्रमाण जे व्यसनाचं प्रमाण आहे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये कमी आहे. अगदी बरोबर सांगितलं साहेबांनी. म्हणजे प्रमाण आहे ना, तो कमी जास्त आहे. तर धन्यवाद सर. आणखीन काय तुम्हाला सांगायचे ह्या माझ्या व्यतिरिक्त आणखीन जनतेला आपल्याला काय संदेश द्यायचा तुम्हाला? या भीमा कोरेगावच्या इथं राहायला उभा काय द्याल तुम्ही संदेश? सर, हा भीमा कोरेगावचा हा शौर्याचा इतिहास आहे.
207 वर्षापूर्वी आमच्या महार पूर्वजांनी जे काय शौर्य गाजवलेलं आहे ते अन्याय अत्याचार याच्याबद्दल त्यांना चीड निर्माण झालेली होती. वास्तविक सोक्या विरुद्धच हा संघर्ष त्यांनी पुकारलेला होता. तो बाबासाहेब म्हणतात की सोक्याबद्दल जो हा संघर्ष पुकारलेला आहे हा तितकासा मनाला पटण्याजोगा नाही, पण ती परिस्थिती अशी होती की सोक्याविरुद्ध संघर्ष केल्याशिवाय आम्हाला स्वाभिमानाचं जीवन जगता येणार नाही. आणि म्हणून तत्कालीन सिद्धनाथ महार असतील यांनी आणि त्यांच्या चमूनी इंग्रजांशी मिळून इथली ठीक आहे, छान. तर धन्यवाद. आपण खूप चांगल्या प्रकारे काम करता. शुभेच्छा आहेत बोधिसत्व वंदनाच्या. जय भीम. बहुजना रे घ्यावी तू, बहुजना रे घ्यावी तू विजयाची धारणा, विजयाची धारणा. कारण हे कोरेगाव प्रेरणा, हे वढूगाव प्रेरणा, देहूगाव प्रेरणा, हे कोरेगाव प्रेरणा, कोरेगाव प्रेरणा. धन्यवाद. या ठिकाणी आपले पहिलवान आहेत, त्यांनी हा फोटो घेतलेला आहे. तर काय महाराजांच्या संदर्भात काय सांगाल आपण? महाराज नाव सांगा आपलं पहिल्यांदा. माझं अभिषेक चितारे. अभिषेक चितारे दौंड. दौंड. अच्छा अच्छा, बर. काय सांगाल? कीर्ती अशी आहे की त्यापासून खूप प्रेरणा भेटते चांगली, त्यामुळं घेतलेलं आहे आम्ही. आणि आम्ही म्हणजे नाही का महाराजांचं कार्य सांगा. एक असं कार्य आहे की मला ते आवडलेलं आहे, खूप भावलेलं आहे. महाराज असं एक कार्य नाही की सांगण्यासारखं आहे, भरपूर कार्य असे आहेत की. तुम्ही काय सांगाल महाराजांचं एखादं कार्य? हेच की ते खूप प्रेरणादायी आहे, त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटतं आपल्याकडून. बर. तुम्ही दोघंही माझ्या माहितीनुसार नातं जय भीम तर आहेच, काय नातं हजबंड खूप छान आहे. मला हे बघायचं होतं की शिवाजी महाराजांचा फोटो या ठिकाणी याचा आणि शिवाजी महाराजांचा फोटो घ्यायचं. आपले असे भीमसैनिक आहेत की शिवाजी महाराज हे खरे रयतेचे राज्य होते. तर तुम्ही काय सांगाल? प्रसंग मी सांगतो. आता खरं म्हणजे मी सांगायला नाही पाहिजे, परंतु सुलतानाची वगैरे ती सून होती, त्यांच्या आपल्या लढाई केली, लढाईत त्यांनी त्या सुनाला इकडं आणल्यानंतर ते काय म्हणले की यांच्यासारखी जर माझी आई सुंदर असती तर. आणि सवडी चाळी बांगडी वगैरे सगळं करून अगदी ह्यांनी त्यांना घरी पाठवलं. हे शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराज कोण होते हे गोविंद पानसरे यांचं पुस्तक मला वाटतं आपण सगळ्यांनी वाचावं, प्रेक्षकांनीही वाचावं. या ठिकाणी बरेच लोक आहेत, तुम्ही दोघं वाचा. गोविंद शिवाजी कोण होता यामध्ये कळतं की शिवाजी कोण होता. आणि महात्मा फुलेंच्या एका शब्दात सांगायचं म्हणजे कुळभूषण कुलवाडी. कुळभूषण कुलवाडी म्हणजे काय की शेतकऱ्यांचा भूषण करता हे शिवाजी. जय भीम. मी का दाखवतोय? आपण येताना आपण असे आपल्या सगळ्या मुलांना इथं आणायचं आहे, त्यांच्यावर संस्कार करायचे आहेत. त्यांना माहीत झालं. काय सांगाल तुम्ही? त्यांना इतिहास माहीत झाला पाहिजे ना बाबासाहेबांचा, म्हणून ते छोट्या छोट्या बेबींना घेऊन आलोय आम्ही. ए ताई, नाव काय तुझं? प्रांजल. हा, प्रांजल. प्रांजल. तुझं सांग? आरुषी. जय भीम कर. जय भीम. जय भीम. तुझं नाव सांग? रियांश. सिद्धार्थ. आदर्श. जय भीम. जय भीम. जय भीम. मी मुलांना प्रत्येकाला काय विचारलं आणि त्यांनी जय भीम घातला. तर आपल्या घरातसुद्धा आता माझ्याच घरात जय भीम हळूच बोलणारे आहेत. माझा आवाज असतो वर्षापिढीजण प्रतीक करून येतो कमी आवाजात. तर असं होता का म्हणे, म्हणून आपल्या घरामध्ये जय भीमचा नारा झाला पाहिजे. हां, तर तुम्ही ठेवलेला आहे. तर तुम्ही ह्या सर्वांना घेऊन आला, या तुमची प्रतिक्रिया काय आहे? आणखीन काय नाही, यांना इतिहास माहीत व्हायला पाहिजे. मुलांना पण आपण कुठे चाललोत, कशासाठी चाललोत हे सगळं माहिती पाहिजे, म्हणून त्यांना पण घेऊन आलोय. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे सगळ्यांना एक सायकॉलॉजी असते आणि एक मानसशास्त्र आहे की कानावर पडतात जय भीम आहे, इथला वातावरण पडतं वगैरे. ह्या सगळ्यातून लहान मुलगं ह्याच्या मनावर परिणाम होत असतात आणि तो धीट बनतो. बघा, जिकडं गोंधळ असेल, चांगलाही असेल किंवा काय, तर मुलं भीत बनतात. मगाशी एक मुलगा पळून गेला, आम्ही आलं गेले, पण या ठिकाणी ही मुलं त्यांनी हे सांगितलं
तर अशी मुलं जी आहेत ना आपली, हे दीड बनवा, त्यासाठी तुम्ही घेऊन या आणि त्यांना बघू द्या. त्यांना सोडा, मोकळं सोडलं की मुलं अगदी उत्सुंकल बनतात आणि ते स्वतःच नाही, स्वतःचं कुटुंबच नाही तर आपल्या समाजाला, देशाला घेऊन पुढे जातात. लोकांच्या रांग आणि पुलावरती तेवढीच लोक आहेत, पुढं तेवढीच आहेत, येतात तेवढीच, जातात तेवढीच. काय तर हा आहे अहमदनगर पुणे रोड. पण हे स्थान आहे ज्या ठिकाणी उभा राहिलेलं आहे ते म्हणजे भीमा कोरेगाव. तर भीमा कोरेगाव अर्थातच मी स्तंभावरती उभा आहे, भीमा कोरेगाव स्तंभ. म्हणजे ही जेवढीच लोक इकडे येतात त्याच्या कित्येक पटीनं लोक पुण्यावरून इकडे येत आहेत. पुण्यातली लोकांच्या वाहनं 3 किलोमीटर तिकडे ठेवलेले आहेत, 3-4 किलोमीटर, आणि इकडं तेवढीच वाहनं लांब ठेवलेली आहेत. हा जो जनसमुदाय जमतो तो काही मागण्यासाठी येत नाही, बाबासाहेबांच्या प्रति श्रद्धा निर्माण करण्यासाठी या ठिकाणी हा जो जनसमुदाय येतो आणि या ठिकाणून प्रेरणा घेऊन जातो तो काय हा समाज. बरं ते लोकच येतात असं नाही, हे माणसं दिसतात असं नाही, लहान मुलं अगदी 8-9 महिन्याचे सुद्धा मुलं घेऊन आपण पाहिलेले आहेत आपण हे की या ठिकाणी येणारी लोक. तर अशा प्रकारची बाबासाहेबांची प्रेरणा आहे आणि ही तुम्हाला जगामध्ये घेऊन जाणारी आहे. म्हणून बाबासाहेब विश्वगुरू बाबासाहेब म्हणतात. म्हणजे विश्वाला मार्गदर्शन करणारे बाबासाहेब. हंगेरी देश असो, युरोप असो किंवा आणखी कुठला देश असतो, त्या ठिकाणी बाबासाहेबांना घेऊन अन्याय अत्याचार युद्ध लढणाऱ्या संघटना उभा राहिलेल्या आहेत.